विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये आज सातवी कला, सातव्या कलेला प्रारंभ होत आहे. या कलेचं नाव आहे आत्म्याची विशेषणे. ठीक आहे, आत्मा कसा आहे. तर पद्यात्मक भाग त्याचं वाचन करूया. आत्मविशेषण हयजुदुभाति विधेय निषेध्य कहो निरधारे. आत्मविशेषण हयजुदुभाति विधेय निषेध्य कहो निरधारे. वे सब जानी भले गुरु शास्त्रसु सो अपनो निज रूप निहारे. ये सब जानी भले गुरु शास्त्रसु सो अपनो निज रूप निहारे. सच्चिदानंदरु ब्रह्म स्वयं प्रकाश कूटस्थरु साक्षी विचारे. सच्चिदानंदरु ब्रह्म स्वयं प्रकाश कूटस्थरु साक्षी विचारे. दृष्ट और उपदृष्ट एक ही आदि विधेय विशेषण धारे. दृष्ट और उपदृष्ट एक ही आदि विधेय विशेषण धारे. अंत विहीन अखंड असंगरु अद्वय जन्म विना अभिकारे. अंत विहीन अखंड असंगरु अद्वय जन्म विना अभिकारे. चारि अकार विना अरुव्यक्त न मानन को विषयो जुनिकारे. चारि अकार विना अरुव्यक्त न मानन को विषयो जुनिकारे. कर्म करी ही वडई न घटई इस हेतु ही अव्यय वेद पुकारे. कर्म करी बड़े घटई इस हेतु ही अव्यय वेद पुकारे. अक्षर नाश विना कहिए इस आदि निषेध्य पीतांबर सारे. अक्षर नाश विना कहिए इस आदि निषेध्य पीतांबर सारे. देखो भाई, तर आत्मविशेषण है जू दुभाती विधेय निषेध्य कहो निरधारे. ठीक, ये सब मतलब तिथं असं पाहिजे वे सब जानी भले गुरु शास्त्रसु सो अपनो निज रूप निहारे. ठीक आहे, तर अन्वय पहा. आत्मविशेषण जू दुभाती है. आत्मविशेषण जू दुभाती है विधेय निषेध्य निर्धारे कहो. खाली वे सब गुरु शास्त्रसु भले जाने. गुरु शास्त्रसु भले जानी सो अपनो निज रूप निहारे. ठीक आहे, अर्थ पहा. तर सांगतायत की आत्मविशेषण म्हणजे आत्म्याचे विशेषण, आत्म्याचा बोध होण्याकरिता प्रयुक्त केल्या गेलेले शब्द रूप विशेषण. जू जे दुभाती है, दुभाती म्हणजे दोन प्रकारचे आहेत. कोणते दोन प्रकार, तर विधेय निषेध्य. काही विधिरूप विशेषण आहेत तर काही निषेधरूप विशेषण आहेत. निषेध. ठीक आहे. निर्धारे कहो म्हणजे निर्धारपूर्वक निर्णय करून अशा रीतीने दोन प्रकारचे विशेषण सांगितल्या गेलेले आहेत. विधेय निषेध. आणि ठीक आहे, कशाकरिता सांगतायत विशेषण आत्म्याची, विधेयरूप आणि निषेधरूप सांगतायत. वे सब गुरु शास्त्रसु भले जाणे. वे सब म्हणजे ते सर्व विशेषण गुरूंच्या माध्यमातून, गुरुच्या मुखाने किंवा शास्त्र
शास्त्राच्या माध्यमातून भले जाणी चांगल्या प्रकारे जाणले असता होईल काय तर प्रयोजन सो अपनो निजरूप निहारे. तर ते आपलं जे ते सर्व विशेषण काय करतात, अपनो निजरूप, आपलं जे वास्तविक निजरूप आहे, मूळ रूप आहे, स्वस्वरूप आहे त्याचं दर्शन करवितात. निहारे बोध करवितात, दर्शन करवितात. म्हणून गुरु किंवा शास्त्र यांच्या माध्यमातून ती सर्व विशेषणे आत्म्याची चांगल्या रीतीने जाणून घेतली पाहिजेत. त्याचं प्रयोजन पण सांगितलं. ठीक आहे. चला दुसरा दोहा. सच्चिदानंदरू ब्रह्म स्वयं प्रकाश कूटस्थरू साक्षी विचारे द्रष्टृ अरु उपद्रष्टुरु एकही. आधी आधी शब्द तिथं धी ध नाही पाहिजे, द आधी. विधेय विशेषण सारे. अन्वय सरळ आहे. ठीक आहे. तर मग आता वर सांगितलं की आत्म्याचे दोन प्रकारचे विशेषण आहेत, विधेय आणि निषेध्य. त्यात विधेय विशेषण कोणते आणि निषेधरूप विशेषण कोणते. तर या दुसऱ्या दोयामध्ये विधेयरूप विशेषण सांगितली बघा. कोण आहेत ती? सत, चित, आनंद, तीन झाले. रु म्हणजे आणि, ब्रह्म, आणखीन स्वयंप्रकाश. स्वयं पर आहे ना, काश पुढं आहे, तर दोन्ही एक समजायचं. स्वयंप्रकाश. पुन्हा कुटस्थ. रु म्हणजे आणि, आणखीन काय? साक्षी, विचारे इत्यादी सारे विशेषण. एवढेच नाही, आणखीनही आहे. कोण? खालच्या ओळीत द्रष्टृ म्हणजे द्रष्टा, आत्मा द्रष्टा आहे. पुन्हा उपद्रष्टा पण आहे. अरु म्हणजे आणि, उपद्रष्टू, उपद्रष्टा. रु म्हणजे आणि, एकही, एकच आहे आत्मा. आदि इत्यादिक विधेय विशेषण सारे धारे इत्यादी हे सर्व विधेय विशेषण आहेत. आणि धारे म्हणजे धारण करावे, अर्थात अशा स्वरूपाचं ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म मीच आहे. अशा रूपाने त्या सर्व विशेषणांचा धारण करावा, म्हणजे ब्रह्मस्वरूप मी आहे असा निश्चय करावा. तर कोण कोण झाले? सत, चित, आनंद, ब्रह्म, स्वयंप्रकाश, कूटस्थ, साक्षी, द्रष्टा, उपद्रष्टा, एक. किती झाले? 10. 10 सांगितली. उदाहरण अजूनही होऊ शकतात, पण 10 इथं घेतली आहे. ठीक आहे जी. चला तिसऱ्या पद्यामध्ये जाऊया. अंतविहीन अखंड असंगरू अद्वय जन्म विना अविकारे चारी आकार विना अरु अव्यक्त न मानन को विषयो जो निकारे. ठीक आहे. अंतवीन अन्वय सरळ आहे. अंतवीन, अंतवीन, वीन म्हणजे रहित, अंतरहित. अंतरहित याचाच अर्थ होतो अनंत. खाली दिलाय 3 नंबरमध्ये टिप्पणी. अंतवीन आहे म्हणजे अनंत, जो अंत नाही असा अनंत आहे परमात्मा, ब्रह्म, आत्मा. पुन्हा अखंड, खंडरहित. असंग, संगरहित. रु म्हणजे आणि, अद्वय, द्वैतरहित. जन्मविना, जन्मविना म्हणजे अजन्मा, अर्थात आत्म्याचा जन्म होत नाही. ज्याचा जन्म होत नाही त्याला अजन्मा असं म्हणतात. जन्मविना. अविकारे, अविकारेचा अर्थ आहे निर्विकार. आत्मा कसा आहे? विकार रहित आहे, निर्विकार आहे. आणखीन चारी आकार विना. ठीक आहे ना. चारी आकार विना म्हणजे 4 प्रकारचे आकार आहेत. उंचा, ठेंगणा, लांब, रुंद. हे 4ही प्रकारचे आकार आत्म्याच्या ठिकाणी नाही. म्हणजेच आत्मा कसा झाला? निराकार. म्हणून 4ही आकार विना या पदातून आत्म्याला काय समजायचं? निराकार, आकार रहित. 5 नंबरवर दिलं आहे की नाही. आणि अविकारे म्हणजे निर्विकार, विकार रहित झालं जी. अरु व्यक्त, व्यक्त म्हणजे तिथं अव्यक्त आहे, अव्यक्त समजायचं. ठीक आहे ना. व्यक्त नाही, जसं म्हणजे चक्षुरादी इंद्रियांना जो दिसत नाही त्याला म्हणायचं अव्यक्त. अजून कसा आहे आत्मा सांगतायत?
न मानन को विषयो जू निकारे. ठीक आहे. जो मानन को विषयो न मानन म्हणजे प्रमाण, जो प्रमाणाचा विषय नाही. जी वस्तू प्रमाणाचा विषय असते तिला प्रमेय असं म्हणतात. जसं घट, चक्षुरादी प्रत्यक्ष प्रमाणाचा काय आहे विषय, म्हणून घट झाला प्रमेय. तसा आत्मा प्रमेय नाही, कारण तो कोणत्याही प्रमाणाचा विषय होत नाही. म्हणजे मग वेदांतादी प्रमाण, उपनिषद, तत्वमसी इत्यादी महावाक्य हे काय आहेत, त्या ब्रह्माचा बोध करविण्याकरिता समर्थ नाहीत का? म्हणजे आहेत, परंतु ये सर्व प्रमाण तत्वमसी आदि वाक्य भी शक्तिवृत्ती से त्या परमात्म्याचा अर्थात आत्म्याचा बोध करू शकत नाही. लक्षणावृत्तीच्या द्वारे बोध करवितात. म्हणून म्हटलं आहे की तो प्रमाणाचा विषय नाही आहे. म्हटलं चला, अर्थात अप्रमेय आहे. 6 नंबरमध्ये दिला आहे अप्रमेय. ऐकणे जो निकारे ऐन असा निश्चय करावा. म्हणजे झाले सर्व या तिसऱ्या पद्यामध्ये निषेधरूप विशेषण. कोण कोण? अंतविहीन म्हणजेच अनंत, अखंड, असंग, अद्वय, जन्मविना म्हणजे अजन्मा, अविकारे म्हणजे निर्विकार, 4 आकारविना म्हणजे निराकार, आणि अव्यक्त आणि अप्रमेय. झालं हे सर्व विशेषण आहे. पुढे चला. पुढे आहे 4 नंबरचं पद्य. कर्म करी बढई न घटई इस, हेतु ही अव्यय वेद पुकारे, अक्षर नाश विना कही इस, आदि निषेध्य पीतांबर सारे. ठीक आहे. थोडा अन्वय बघा. कर्म करी बढई न घटई इस, हेतु ही वेद अव्यय पुकारे. वेद अव्यय पुकारे झालं खालच्या वेळी. नाश विना अक्षर कहिए इस, आदि सारे निषेध्य पीतांबर कहे असं वरून लावून घ्यायचं. पीतांबर कहे झालं. अर्थ पहा. कर्म करीही बढई न घटई, म्हणजे काहीही जरी कर्म झालं केलं तरी त्या कर्माच्या द्वारे आत्मा हा वाढतही नाही आणि घटतही नाही. कर्म करीही बढई न घटई इस हेतुई, असा असल्यामुळेच वेद अव्यय पुकारे. वेद आत्म्याच्या बाबतीत काय बोलतात की आत्मा कसा आहे? अव्यय आहे, व्ययरहित आहे, वाढत नाही घटत नाही, जीवकातीव आहे. कळलं? चला. पुकारे म्हणजे सांगतात असा अर्थ आहे. पुन्हा कसा आहे आणखीन? नाश विना, त्याचा नाश होत नाही म्हणून अक्षर. आत्म्याचा नाश होत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं? अक्षर. नाश झाला असता तर तो अक्षर ठरला असता. आत्मा अक्षर आहे. नाश विना अक्षर कहिये बोलल्या जातो. इस आदि इत्यादी हे सर्व निषेध, सारे निषेध्य, ही सारे निषेध विशेषण आहे. पीतांबर कही, पीतांबरजीने सांगितले. झालं. एकंदरीत काय ठरलं की आत्म्याचे 2 प्रकारचे विशेषण आहेत. काही विधेय रूप आहेत, काही निषेध रूप आहेत. आणि तेच त्या सर्व विशेषणांचा विचार गुरु आणि शास्त्राच्या द्वारे जाणून घ्यावा. जर ते विशेषण चांगले कळाले तर आपलं जे निज रूप आहे त्याचा साक्षात्कार होतो, निहारे. झालं. मग ती विधेय विशेषण कोणती आणि निषेध विशेषण कोणती याचाही विचार झाला. ठीक आहे. आता जाऊया आपण पुढचा प्रश्न. प्रश्न नंबर आहे 141. तर बघा, आत्म्याची विशेषणे किती प्रकारची आहेत हा प्रश्न. ठीक आहे.
म्हणे का हो, आत्म्याचा बोध करविण्याकरिताच तुमचा ग्रंथ प्रवृत्त आहे. मग सांगा की आत्म्याची विशेषणं किती प्रकारची आहेत, प्रकार किती आहे, कोण कोण आहे हा विचार, असं नाही विचारलं. प्रकार किती आहे? उत्तर, विधेय म्हणजे साक्षात बोधक व निषेध्य म्हणजे प्रपंचाचे निषेधद्वारा बोधक, अशा भेदाने आत्म्याची विशेषणे 2 प्रकारची आहेत. किती प्रकारची विशेषण आहेत? 2. कोण कोण? विधेय, निषेध. विधेय म्हणजे काय? की विधेय विशेषण ते असतात की जे ज्या वस्तूचे विशेषण असतात त्याचा साक्षात बोध करून देतात. त्यांना म्हणायचं काय? विधेय विशेषण. दुसऱ्या भाषेत बोलायचं झालं तर अस्थिरूपाने जे आहे, विधिमुखाने जे विशेषण आहेत त्याला म्हणायचं काय? विधेय विशेषण. विधिमुख प्रतीतीचा जो विषय असतो त्याला विधेय म्हणतात. निषेधमुख प्रतीतीचा जो विषय असतो त्याला निषेध्य म्हणतात. परंतु आत्मा विधेय पण नाही आहे, निषेध्य पण नाही आहे. विधेय आणि निषेध्य याच्याहून अतीत आहे. कोण? आत्मा. पण त्याचा बोध करविण्याकरिता ज्या शब्दांचा प्रयोग केला जातो ते शब्द मात्र काही अस्थिरूपाने बोलणारे आहेत, काही न शब्द घटित न नियुक्त करून बोलणारे आहेत. म्हणून अस्थिरूपाने जे विशेषण आहेत ते सर्व काय? विधेय विशेषण. आणि न घटित जे विशेषण आहेत, कुणाचा तरी निषेध करून परमात्म्याचा बोध करविण्याकरिता जे शब्द प्रवृत्त झालेले आहेत असे विशेषण त्यांना म्हणायचं काय? निषेध्य विशेषण. तेच दिलं इथं. विधेय म्हणजे साक्षात बोधक व निषेध. आता उदाहरणार्थ विधेय विशेषण दिलेवर सत, चित, आनंद. आत्मा कसा आहे? सत आहे, आत्मा चित आहे, आत्मा आनंद आहे. अशा रूपाने बोध केला जाऊ राहिला की नाही? आहे रूपाने. मग ती विधेय विशेषण झाले. आणि निषेध उदाहरण अनंत म्हणजे जो अंत वाला नाही, खंडरहित आहे. असंग म्हणजे जो संघाने रहित आहे, संघ ज्याच्या ठिकाणी नाही. तर न शब्द घटित असे शब्द आहेत ते सारे. म्हणून त्यांना म्हणायचं काय? निषेध रूप विशेषण. ठीक आहे. बघा, विधेय म्हणजे साक्षात बोधक व निषेध्य म्हणजे प्रपंचाचे निषेधद्वारा बोधक. अशा भेदाने आत्म्याची विशेषणे 2 प्रकारची आहेत. लागला अर्थ? तर तिथं खाली टिप्पणी दिली बघा. तर ती टिप्पणी खरं विधेय शब्दावर नाही, निषेध्य त्याच्या खालच्या ओळीत शब्द आलाय ना. विधेय म्हणजे साक्षात बोधक व निषेध्य शब्द आलाय तिथंच त्याच ओळीमध्ये, त्याच्यावरती टिप्पणी आहे. टिप्पणी काय दिली आहे बघा. जसा उदाहरण देऊन सांगतात की ज्याप्रमाणे अविधवा शब्द आहे की नाही, एखादी स्त्री आहे, तिचा बोध करून द्यायचा आहे, तिचं ज्ञान करून द्यायचं, परिचय द्यायचा आहे. तर एखाद्याने शब्द प्रयोग केला, अहो ही कोण, ही कशी आहे स्त्री? म्हणजे अविधवा आहे. ठीक आहे ना. तर अविधवा ही विशेषणच झालं त्या स्त्रीचं. पण ते कसं विशेषण? निषेधरूप विशेषण. कारण अविधवा म्हणजे विधवा जी असते तशी ही नाही, विधवाचा निषेधपूर्वक हिचा बोध. म्हणून ह्या विशेषणाला काय म्हणायचं? निषेधरूप विशेषण, अविधवा. आणि समजा एखाद्याने प्रयोग केला त्याच स्त्रीचा परिचय करून देण्याकरिता, का ही स्त्री कशी आहे? म्हणे सधवा. कशी आहे? सधवा. बोध तोच होऊ राहिला, परंतु सधवा शब्दाने धव म्हणजे पती, की जी पतीने युक्त आहे, सुवासीन आहे, तिला म्हणायचं काय? सधवा. मग सधवा हे सुद्धा विशेषणच आहे, पण हे कसं विशेषण आहे? विधेय रूप विशेषण आहे. आणि अविधवा हे निषेधरूप विशेषण आहे. अर्थ दोन्ही व्यक्ती एकच आहे, पण तिचा बोध करविण्याकरिता 2 रीतीचा शब्द प्रयोग, विधेय, निषेध्य. कळलं? पंक्ती पहा खाली. जसा अविधवा शब्द विधवा स्त्रीचा निषेध करून, आहे की नाही, विधवा स्त्रीचा निषेध करून त्याहून विलक्षण भिन्न सुवासिनी स्त्रीचा बोधक आहे. सुवासिनी स्त्रीचा बोध करून देणारा शब्द आहे कोणता? अविधवा. तद्वत त्याप्रमाणे अनंतादिक ते निषेध्य विशेषण आहेत. वर दिले होते ना, अनंत, अंतविहीन म्हणजे अनंत, अखंड, असंग, हे निषेध आहे, निषेधरूप विशेषण आहे.
तद्वत अनंताधिक ते निषेध्य विशेषण आहे. ते अंत अधिक प्रपंचाच्या धर्माचा निषेध करून, कारण अंतवाला कोण आहे? प्रपंच. आणि परमात्मा मात्र अनंत, म्हणजे अंत असा धर्म आहे ज्या प्रपंचाचा, अशा त्या अंताहून रहित आहे. कोण? परमात्मा, अर्थात अनंत आहे. ठीक आहे ना. परमात्म्याचा कशानेच अंत होत नाही, न स्वतः अंत होत नाही, न परता अंत होत नाही, आहे की नाही, असल्याचा अर्थ आहे. अंत अधिक प्रपंचाच्या धर्माचा निषेध करून त्याहून विलक्षण ब्रह्माचे बोधक आहे. कोण? अनंताधिक विशेषण. यास्तव, यामुळे त्यास निषेध्य म्हणतात. म्हणून अनंत, अखंड इत्यादी ही सर्व विशेषण कसे आहेत? निषेधरूप विशेषण आहेत. झाला अर्थ. चला पुढे काय आहे? प्रश्न नंबर 142. ठीक आहे ना. इथं विधेय शब्द गेलाय ना वर याच उत्तरामध्ये, त्याच्यावर एक टिप्पणी लिहायला पाहिजे. विधेय जसं निषेधवर झाली की नाही टिप्पणी, तसं विधेयवर कशी लिहा? ज्याप्रमाणे सधवा शब्द सुवासिनी स्त्रीचा साक्षात बोधक आहे. साक्षात बोधक आहे. त्याप्रमाणे सत अधिक विधेय विशेषण सत्स्वरूप ब्रह्माचे साक्षात बोधक आहेत. साक्षात बोधक आहेत म्हणून विधेय विशेषणे आहेत. विधेय विशेषणे आहेत. पूर्णविराम. थोडंसं आणखीन अस्थिरूपाने बोध करविणारे जे विशेषण ते विधेयरूप विशेषणे होय. विधेय विशेषणे होय. पूर्णविराम. न शब्द घटित जी विशेषणे आहेत, त्यांना निषेध रूप विशेषणे असे म्हणतात. झालं. चला तर विधेय रूप झालं लिहून. विधेय रूप विशेषणाचं उदाहरण दिलंय सद्वा, आणि निषेध रूप विशेषणाचं उदाहरण दिलं आहे अविधवा. बरोबर आहे की नाही? तर आणखीन त्याची परिभाषा लिहिली आपण. अस्थिरूपाने जे विशेषण बोध करवितात ती विधेय विशेषणे. सत, चित, आनंद. सत आहे, चित आहे, आनंद आहे. आणि न शब्द घटित म्हणजे कसं? अनंत, अखंड. तो आहे ना, तो नचा शिल्लक राहिलेला आहे व्याकरणाच्या नियमानुसार, आहे की नाही? तर खंडरहित, अंतरहित, अव्यक्तरहित अशी जी विशेषणं आहेत ती सर्व विशेषणं कोणती? निषेधरूप विशेषणे आहेत. लागला अर्थ? चला आता पुढचा प्रश्न.
प्रश्न नंबर 142. आत्म्याची विधेय विशेषणे कोणती? म्हणजे ठीक आहे, 2 प्रकारची विशेषण आहेत हे कळालं, पण आता विधेय विशेषण कोणकोणते आहेत ते सांगा. उत्तर दिले जात आहे. सत, चित, आनंद, ब्रह्म, स्वयंप्रकाश, कूटस्थ, साक्षी, द्रष्टा, उपद्रष्टा, एक इत्यादी आहेत. म्हणजे इत्यादी सर्व काय आहेत? विधेय विशेषण आहेत. तर प्रत्येकाचा विचार पुढे येऊ राहिला, सत काय, चित काय, वगैरे वगैरे. ठीक आहे ना. इथं नामाचा केवळ नाम शब्द घेऊन उच्चार करून उल्लेख केला आहे. आणि पाठ ठेवायचे आत्म्याचे विधेय रूप विशेषण सारे कसे आहे की नाही. हे समजून घ्यायचे आहे. आणि अशा स्वरूपाचा आत्मा तो मी आहे हे जाणायचं आहे. देहाधिक मी नाही, हे मुख्य आहे. चला पुढं प्रश्न आहे 143. तर सत आत्मा कसा आहे? म्हणजे आता तुम्ही वरच्या उत्तरामध्ये आत्म्याची विधेय विशेषण सांगितली, पण त्याच्यातून आता एकेकाचा विचार सांगा की सत स्वरूप आत्मा कसा आहे, चित स्वरूप आत्मा कसा आहे, वगैरे वगैरे. तर प्रश्न आहे सत आत्मा कसा आहे? आत्म्याला तुम्ही सत का म्हणता? कसं काय सत आहे हा प्रश्न. उत्तर, ज्ञानाने किंवा आणखी कोणत्याही साधनाने ज्याची निवृत्ती होत नाही ते सत. आत्म्याची ज्या अर्थी स्वतः ज्ञानाने अथवा अन्य कोणत्याही साधनाने निवृत्ती होत नाही म्हणून तो आत्मा सत आहे. ठीक आहे जी, सत आहे की नाही. काय म्हटलं आहे की ज्याची ज्ञानाने किंवा कोणत्याही साधनाने काय होत नाही, निवृत्ती होत नाही. ज्ञानाने किंवा आणखी कोणत्याही साधनाने ज्याची निवृत्ती होत नाही. जसं दोरीवर प्रतीत होणारा सर्प, त्या ठिकाणी 2 वस्तू आहे, दोरी आणि सर्प. त्या दोन्हीपैकी एक अशी आहे की ज्ञानाने किंवा कशाने निवृत्त होत नाही, दृष्टांतापुरतं, आणि एकाची निवृत्ती होते. तर दोरी आणि सर्प या दोघांपैकी निवृत्ती कुणाची होते? सर्पाची. कशामुळे? ज्ञान झाल्यावर. कशाचं ज्ञान? दोरीचं ज्ञान झालं की सर्पाची निवृत्ती होते. म्हणून सर्पाला सत म्हणता येत नाही, कारण त्याची निवृत्ती होते. ज्याची निवृत्ती होते त्याला सत म्हणता येत नाही. सत तो असतो की ज्याची कशानेच निवृत्ती होत नाही. तिथं दोरी जी आहे, दोरीच्या ज्ञानाने किंवा अन्य कोणत्याही उपायाने व्यवहारापुरतं दोरीची निवृत्ती होईल का? नाही. म्हणून दोरी सत आहे व्यवहारात. तसं इथं आत्मा सत आहे, कारण आत्मज्ञान झालं तरी त्या ज्ञानाने आत्म्याची निवृत्ती नाही. एवढंच नाही तर दुसऱ्या कोणत्याही साधनाने, कोणत्याही उपायाने आत्म्याची निवृत्ती होत नाही, नाशही होत नाही, निवृत्ती होत नाही, बाध होत नाही. म्हणून लक्षण करताना केलेलं आहे सतचं. त्रिकालाबाधितत्वम सत्वम. ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही त्याला म्हणतात काय? सत. ठीक आहे ना. तेच दिलं आहे. ज्ञानाने किंवा आणखी कोणत्याही उपायाने, उपाय म्हणजे साधन, साधनाने ज्याची निवृत्ती होत नाही ते सत. सगळं एवढं. आत्म्याची ज्या अर्थी स्वतः ज्ञानाने आहे की नाही, आत्मज्ञान नाही आहे तरी पण निवृत्ती नाही, आत्मज्ञान झालं तरी निवृत्ती नाही, कशानेच निवृत्त होत नाही. कोण? आत्मा. म्हणून तो सत आहे. आत्म्याची ज्या अर्थी स्वतः ज्ञानाने अथवा अन्य कोणत्याही साधनाने निवृत्ती होत नाही म्हणून तो आत्मा सत आहे. लागला अर्थ? चला पुढे. पुढचा प्रश्न 144. चित आत्मा कसा आहे? म्हणजे आत्मा चित आहे असं तुम्ही वर सांगितलं, तर आत्मा चित कसा आहे ही गोष्ट देखील सांगा. तर उत्तर, अलुप्त प्रकाश ते चित होय. आहे की नाही. अलुप्त प्रकाश म्हणजे कसा की ज्या प्रकाशाचा कधीच लोप होत नाही, जो प्रकाश कधीच डीम होत नाही, त्याला काय म्हणायचं? चित. आहे की नाही. अलुप्त प्रकाश ते चित होय. ज्या अर्थी आत्मा स्वतः अलुप्त प्रकाश रूप आहे, म्हणजे त्याचा प्रकाश, त्याचं ज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान कधीच लुप्त होत नाही. जागृतीतही आहे, स्वप्नातही आहे, सुषुप्तीतही आहे. तिन्ही अवस्थाचा तो प्रकाशक आहे. अर्थात त्याचं ज्ञान कधीच लुप्त होत नाही, कारण ज्ञान हा त्याचा गुण नाही आहे.
जर ज्ञान हा त्याचा गुण असता तर कधी कधी त्या ज्ञान गुणाचा लोपही झाला असता, जसं वैशेषिक लोक मानतात. परंतु आत्मा ज्ञान गुणवाला नाही आहे. ज्ञान हे त्याचं काय आहे? स्वरूपच आहे. आणि जे त्याचं स्वरूप असतं त्याच्याहून त्याला वेगळं करता येत नसतं, असा नियम आहे. साखरेचं स्वरूप आहे मधुरता. लाख प्रयत्न केले तरी तुम्ही त्या साखरेपासून मधुरतेला वेगळं करू शकत नाही. मधुरतेला वेगळं करून साखरेचं स्वरूप सिद्ध करू शकत नाही, कारण मधुरता हेच तिचं काय आहे? स्वरूप आहे. कळलं ना? त्याप्रमाणे आत्मा कसा आहे? सत हे चित्त स्वरूप आहे. चित्त म्हणजे ज्ञान स्वरूप आहे तो, आहे की नाही? तेच दिले आहे. आत्मा अलुप्त प्रकाश ते चित होय. ज्या अर्थी आत्मा स्वतः अलुप्त प्रकाश रूप आहे म्हणून आत्मा चित आहे. लागला अर्थ? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 145. आत्मा आनंद आत्मा कसा आहे? विधेय विशेषणापैकी एकाचा विचार चालू झालेला आहे आता, की आत्मा हा आनंदरूप कसं काय आहे हो, असा प्रश्न. उत्तर, परम म्हणजे सर्वाहून अधिक प्रीतीचा म्हणजे प्रेमाचा, जो विधेय नाही, तिथं काय पाहिजे? विषय श पाहिजे. तो आनंद होय. आत्म्याच्या ठाई सर्वांची परमप्रीती आहे म्हणून आत्मा आनंद होय. बरोबर? काय उत्तर दिलं? एखाद्याने प्रश्न विचारला की आत्मा आनंदरूप काय, कसं काय सांगा, तर काय उत्तर? परम प्रेमास्पदत्वात्. इयमात्मा परानंद परप्रेमास्पदम येतात. ठीक आहे. मान भूवमी भूयासम मिती प्रेमात मनीक्षते. पंचदशी मध्ये गेलाय की नाही? हा, त्यासाठी सारी पंचदशी काय पाहिजे? कंठस्थ पाहिजे, आवृत्ती दिली पाहिजे रोज मागच्या श्लोकांना सुद्धा. चला, तर आत्मा कसा आहे? जी आनंद स्वरूप आहे. का? परमप्रेमाचा विषय आहे. सर्वात जास्त प्रेम कोणत्याही व्यक्तीचं, कोणत्याही जीवाचं सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे? आपल्या आत्म्यावरच आहे. हा भ्रम आहे की नाही माझ्या आत्म्यापेक्षा मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो, असं होऊ शकत नाही. आहे की नाही? मोहात लोक बोलतात, पती बोलतो पत्नीला, पत्नी बोलते पतीला, माझं प्रेम ना तुमच्यावर सर्वात जास्त आहे. असं नसतं. सर्वात जास्त प्रेमाचा विषय कोण असतो? हा, भ्रमाने होऊ शकतं बरं का. काय की तुझ्यावर जास्त प्रेम आहे असं म्हणणं, तसा व्यवहार, एवढंच नाही तर त्याच्या एक दुसऱ्यासाठी आत्महत्याही करायला निघतात लोक भ्रमाने. पण खऱ्या अर्थाने पाहिलं तर सर्वात जास्त प्रेमाचा विषय कोण असतो? आपलं स्वरूप. असा कोणताच जीव नाहीये ज्याला आपलं स्वरूप, आपला आत्मा काय प्यारा नाहीये, कसंही असू द्या. ठीक आहे ना? किती प्यारा आहे? भयंकर प्यारा आहे. एक उदाहरण सांगितलं जातं. एक कोणी पंडित होते आणि सर्व ज्योतिष वगैरे जाणणारे होते. तेव्हा त्यांचा मरणाचा काळ जवळ आला. मग त्यांनी सर्व ज्योतिष वगैरे बघितलं आणि त्यांना त्याच्यातून लक्षात आलं की आपल्याला पुढचा जन्म डुकराचा भेटणार आहे. काय भेटणार आहे? डुकराचा. मग त्यांनी आपल्या मुलांना बोलून घेतलं, सांगितलं, म्हणजे अरे माझं एक काम करता का? म्हणजे सांगा ना बाबा, काय तुमच्यासाठी आम्ही सदैव सेवेला तत्पर आहोत. म्हणे बघा काही दिवसांनी मी मरणार आहे. म्हणजे हो बरं. मग तर मी मेल्यानंतर अमक्या ठिकाणी एक डुकरीण जन्माला येणार आहे. तिचे अनेक बच्चे असणार आहे. त्यापैकी सफेद कलरचं, पांढऱ्या कलर जे असेल ना ते मी असणार आहे. तर तुम्ही एक काम करा की मी मेल्यानंतर अमक्या दिवशी तिथं येऊन बघा आणि ते सफेद बिल्लू दिसलं का त्या लगेच मारून टाका, म्हणजे माझी त्या योनीतून लवकर मुक्तता तरी होईल. किती घृणास्पद योनी आहे म्हणे ती. तर आता माझ्या कर्माने मला ती मिळणारच, ज्योतिष सांगताय. तर एवढं माझं काम करा म्हणे बुवा. मुलांना सांगितलं. मुलांना वाटलं ठीक आहे आता बाबाचा आदेश आहे. काही दिवसांनी ते पंडितजी मेले. त्यांनी सांगितलेल्या दिवसाप्रमाणे त्या मुलांनी बरोबर तिथे जाऊन बघितलं तर खरोखरच ती डुकरीण तिने अनेक पिल्लांना जन्म दिला होता. त्यात एक पांढरही होतं. खरंच होतं. मग लक्षात आलं त्या मुलांच्या, अरे हेच आपले बाबा. आणि त्यांनी सांगितलंय मारायचं. आणि म्हणून
ते त्याला पकडून मारण्याकरिता प्रवृत्त होऊ लागले, पण ते पिल्लू पळायला लागलं. त्याला वाचा फुटली. ते म्हणतं, अरे 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 तुम्ही काय करत आहे? अरे मी तुमच्यासाठी एवढी संपत्ती सोडली, एवढं ऐश्वर्य सोडलं, एवढं तुम्हाला सुख दिलं, तुमचा बाप आहे मी, तुम्हाला थोडी दया येऊ नये का? कुशाल मला मारतायत. हा म्हणे, पण बाबा तुम्ही सांगितलं होतं ना. अरे मी तेव्हा सांगितलं होतं. त्या दृष्टिकोनातून हा जन्म जरी घृणास्पद असला, पण मला आता याच्यात जरा समाधान वाटतंय ना, राहू द्या ना. राहू द्या ना. सांगायचं तात्पर्य, प्रत्येक जीवाला आपला आत्मा काय असतो? अत्यंत प्यारा असतो, परम प्रेमास्पद आहे. म्हणून आत्मा आनंद रूप आहे. आणि जी वस्तू आनंद देणारी असते तिच्यावरच माणसाचं काय असतं? प्रेम असतं. असं कधी होतं का? एखादा कोणी व्यक्ती आहे, मनुष्य आहे, आणि तो रोज तुम्हाला त्रास देतो आहे की नाही? शारीरिक त्रास, मानसिक त्रास, शिव्या वगैरे काही जे असेल ते, त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम करता. असं होतं कधी? नाही. मग कुणावर प्रेम केलं जातं? की जो आपल्याला सुख देतो, आनंद देतो, आहे की त्याच्यावरच प्रेम होत असतं. मग आत्म्यावर प्रेम का आहे? की आत्मा हा आनंद रूप आहे, म्हणून त्याच्यावर सर्वांचं काय आहे? प्रेम आहे. कळलं की नाही? एकदा झालं काय, म्हणे एक पंडितजी आपले बिरबल होता, बादशाह आणि बिरबल. तर त्या बादशाहने विचारलं बिरबलाला, म्हणे अरे जीवांना सर्वात जास्त प्रीती प्रेम कुणावर असतं? म्हणे जीवाचं कुणाचंही असू द्या, सर्वात जास्त प्रेम कुणावर असतं? तेव्हा त्या बिरबलाने सांगितलं, म्हणे स्वतःवर असतं, म्हणजे आपल्या आत्म्यावर असतं. काहीतरी खोटं सांगतो म्हणे, तुला हृदय नाही रे, तू आईचं हृदय घेऊन बघ ना. आईचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं, स्वतःपेक्षा जास्त प्रेम असतं, मुलावर जास्त प्रेम असतं, स्वतःवर नाही. असं म्हणाला कोण? बादशाह. परंतु बिरबलाने सांगितलं नाही नाही, असं होऊ शकत नाही म्हणे. बादशाह म्हणाला ठीक आहे, सिद्ध करून दाखव. मग ठीक आहे, थोडा वेळ द्या. मग त्याने काय केलं, त्या बिरबलाने एक मोठा असा 10 बाय 10चा काचेचा हौद बनवला, आणि त्याच्यामध्ये 5ची मोटर लावली पाण्याची. बटन दाबलं की पाणी आत जाणार, आणि त्याला एक दरवाजा ठेवला वरून, आणि त्याच्यामध्ये एक माकडीन सोडली, बरं का. ती कशी पण पिल्लू सहित, तिचं पिल्लू पण तिच्याबरोबर आत सोडलं. वरून हवा यायला थोडी छिद्र जागा होती, फक्त पाणी लीक होणार नाही खालून, असं पॅक व्यवस्था. आणि बटन दाबलं, मोटर चालू झाली, पाणी वाढायला लागलं. तर आता ती माकडीनं मग आतमध्ये तिला बाहेर पुढं पळता येतं, कारण वरून सारखं पॅक आहे की नाही. मग तिने काय केलं, ते मुलगा आपला ते बाळ मरू नये म्हणून उभी राहिली, आणि आपल्या कड्यावर घेतलं त्या पोराला, तिच्या बाळाला, पिल्लाला. पण पाणी आता मोटर चालूच, वाढत चाललं बाळ, हळूहळू वाढता 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 आता त्या पिल्लापर्यंत, कड्यापर्यंत पाणी आलं. तिला मोठी चिंता झाली त्या बंदरीला, वानरीला, की कसं काय वाचवायचं आता पिल्लू. मग तिने काय केलं, ते पिल्लू आपलं जे कड्यावर होतं ना, ते खांद्यावर घेतलं, त्याला मरू नये बिचारं म्हणून. मग घेतलं, पण पाणी वाढतच गेलं, वाढतच गेलं, वाढतच गेलं. शेवटी त्याला ते पाणी पुन्हा स्पर्श झाला त्या पिल्लाला. तिला वाटलं आता काही खरं नाही. मग तिने काय केलं, ते पिल्लू खांद्यावरून उचललं आणि आपल्या डोक्यावर घेतलं वाचवण्यासाठी. तेवढ्यात तो दोघं बघतच होते बाहेरून, बादशाह आणि बिरबल. बादशाह म्हणतोय, बघ बघ हे बिरबल, बघ बघ कोणावर प्रेम जास्त आहे, पिल्लावर किती प्रेम बघ, आहे की नाही. कसं तिने कड्यावर खांद्यावर घेतलं, खांद्यावरचं डोक्यावर घेतलं. बिरबल म्हणतो जरा थोडं थांबा, पाणी वाढत चाललंय. पाणी वाढता वाढता आणखी वाढत चाललं, आणि ती जी बंदरीण होती तिच्या तोंडात आणि नाकात पाणी जायला लागलं. आता ती आता अत्यंत घाबरली, आता आपण मरणार असा तिचा निश्चय झाला. तिने काय केलं, ते डोक्यावरचं पिल्लू उचललं आणि स्वतःच्या पायाखाली घातलं, त्याच्यावर उभी राहिली. तेवढ्यात बिरबल म्हणतोय, सरकार बघा प्रेम कुणावर आहे. व्यवस्था केलेली होती, मोठा दरवाजा उघडला, 2-1 सेकंदात पाणी खाली झालं, दोघांचा जीव वाचवला, तो भागणे राहिला. परंतु याच्यावरून सिद्ध करून दिलं कोणी? बिरबलाने. काय? की सर्वात जास्त प्रेम कुणावर आहे? आत्म्यावर आहे. आपल्या स्वरूपावर, स्वतःवरच काय असतं? सर्वात जास्त प्रेम असतं. आणि ज्याच्यावर प्रेम असतं तो कसा असतो? सुख देणारा, आनंद स्वरूप असतो. म्हणून आत्मा काय आहे? आनंद स्वरूप आहे. का? अत्यंत प्रेमाचा विषय आहे म्हणून. पंक्ती पहा, परम म्हणजे सर्वाहून अधिक प्रीतीचा जो विषय तो आनंद होय, आहे की नाही. चला, आत्म्याच्या ठाई म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी सर्वांची, याची यावत जीव मात्रांची
परमप्रीती आहे की नाही? आहे की नाही? परमप्रीती आहे. मनुष्य शरीरावर सुद्धा प्रेम करतो का? ते अनुकूल आहे म्हणून. शरीराच्या संबंधी वस्तूवर, व्यक्तीवर प्रेम करतो का? ते अनुकूल आहेत म्हणून. परंतु शरीरापेक्षा जास्त प्रेम आपलं कोणावर असतं? आत्म्यावर असतं. कळलं की नाही? सर्वांची परमप्रीती आहे. आत्म्याच्या ठाई सर्वांची परमप्रीती आहे म्हणून आत्मा आनंद होय. लागला अर्थ? चला पुढचा प्रश्न नंबर 146. ब्रह्मरूप आत्मा कसा आहे? विधेय विशेषणामध्ये ब्रह्म शब्द आला होता ना, तर प्रश्न आहे ब्रह्मरूप आत्मा कसा आहे? उत्तर, आत्मा हा सत, चेत आणि आनंदरूप आहे असे श्रुती, युक्ती व अनुभवाने सिद्ध आहे. बरोबर? आत्मा कसा आहे? सत्स्वरूप आहे, चित्स्वरूप आहे आणि आनंदरूप आहे असं श्रुती सांगते. युक्तीनेही सिद्ध होतं आणि अनुभवावरूनही सिद्ध होतं. आहे की नाही? आनंदरूप आत्मा आहे म्हणून विषयात आनंद नाहीच आहे. अनेक मुद्दे देऊन सिद्ध केलं जातं की विषयात आनंद नाही आहे. अर्थात आनंदरूप कोण आहे? आत्माच आहे. आणि सत्स्वरूप आत्मा आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती तिन्ही अवस्थात त्याची सत्ता आहे, सत्स्वरूप आहे. पुन्हा चित स्वरूप आत्मा आहे की ज्या अर्थी चक्षुरादी इंद्रियाच्या द्वारे आपण बाहेरच्या घटपटादी पदार्थांना जाणतो की नाही. मग बाहेरच्या पदार्थांना प्रकाशन करतो आहे. तर ज्याच्या निमित्ताने बाहेरच्या पदार्थाचं प्रकाशन होत आहे तो आतला आत्मा कसा असला पाहिजे? प्रकाश स्वरूपच असला पाहिजे. आत्मा आतला आत्मा जर डिम असता तर बाहेरच्या घटादी पदार्थाचं प्रकाशन झालं असतं का? नाही. कंदील आहे, कंदील आपण घेऊन रात्री फिरतो. कंदिलाच्या उजेडाने बाहेरच्या घट पट रस्ता वगैरे सर्व वस्तूचं ज्ञान होतं. आहे की नाही? म्हणे या कंदिलाच्या द्वारे बाहेरच्या वस्तूचं ज्ञान होतं, हो, प्रकाशन होतं. पण आतली जी ज्योत आहे ना ती मात्र अप्रकाश स्वरूप आहे असं जर कोणी म्हणेल तर कोणी मान्य करील का? नाही. की ज्या अर्थी काचेच्या द्वारे तो प्रकाशून बाहेरच्या पदार्थांना प्रकाशित करतो त्याच्यावरून सिद्ध होतं की बाहेरच्या पदार्थाचं प्रकाशन करण्याचं सामर्थ्य ज्या ज्योतीत आहे ती जी आपली ज्योत ती सुद्धा काय आहे? प्रकाश स्वरूपच आहे. तसं आपण चक्षुरादी इंद्रियाच्या द्वारे सर्व विषयांना जाणतो की नाही. घट पट शब्द स्पर्श साऱ्यांना जाणतो आहे. म्हणजे साऱ्यांचं प्रकाशन होऊ राहिलं. मग या इंद्रियांच्या द्वारे ज्या वस्तूंचं प्रकाशन होऊ राहिलं वृत्ती जाते म्हणूनच ना. मग अशी जी वृत्ती तर ती वृत्ती सुद्धा जड आहे. तिचंही प्रकाशन करविणारा कोणीतरी आहे, साक्षी आहे, चैतन्य ज्याला म्हणतात. मग तो चैतन्य स्वरूप जो आत्मा साक्षी कुटस्थ ज्याचं नाव आहे तो कसा आहे? प्रकाश स्वरूपच आहे. तो जर प्रकाश स्वरूप नसता तर त्याने वृत्तीचं किंवा वृत्तीच्या द्वारे बाहेरच्या घटपटादी पदार्थांचं प्रकाशन केलं नसतं. म्हणून आत्मा कसा आहे? प्रकाश स्वरूप म्हणजे चित स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे. एकंदरीत काय ठरलं? आत्मा हा सत आहे, चित आहे आणि आनंदरूप आहे असं श्रुती सांगते. युक्तीनेही सिद्ध होतं आणि प्रत्येकाचा तसा अनुभवही आहे की नाही? कोणी स्वतःला कधी अप्रकाश स्वरूप मानतो का? कोणी स्वतःला कधी असं मानतो का? अरे जसं घटाचा अभाव झाला असं मानतो की मनुष्य, अरे काय मूर्ख माणूस तू, आत्ता मी 200 रुपयाचा घट आणला तो फोडून टाकला, हातातून पाडला, हे अभाव झाला त्याचा. पण असं कधी होतं का? अरे काय रे तू, मला 2 दिवसापासून जेवायला दिले आता माझा अभावच झाला. असं कधी होत नाही. आपल्या स्वतःच्या अभावाचा अनुभव कुणालाही कधीही येत नाही. याच्यावरून काय ठरतं? आत्मा कसा आहे? सत्स्वरूप आहे की नाही? त्याचा बाध होत नाही, निवृत्ती होत नाही, सत्स्वरूप आहे. आत्मा चित स्वरूप आहे आणि आत्मा आनंद स्वरूप आहे. ही गोष्ट श्रुती, युक्ती, अनुभव या साऱ्या गोष्टीतून सिद्ध आहे. मग पहा, आत्मा हा सत, चित आणि आनंद रूप आहे असे श्रुती, युक्ती व अनुभवाने सिद्ध आहे. लागला अर्थ? ब्रह्मासही शास्त्रात, शास्त्र म्हणजे कोण शास्त्र? वेदांत शास्त्र अर्थात उपनिषद. ब्रह्मासही शास्त्रात म्हणजे उपनिषदात सत चित आनंदरूप म्हटले आहे. ब्रह्म कसं आहे? सत्स्वरूप आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हटलंय की नाही? सत्स्वरूप, चित स्वरूप, आनंदरूप म्हटले आहे. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे. मग आता दोघांचे धर्म सारखेच झाले ना, स्वरूप सारखंच आहे. आत्मा भी सच्चित आनंद रूप आहे, ब्रह्म पण सच्चित आनंद स्वरूप आहे. म्हणून दोघात भेदच नाही. भेद वाटतो तो उपाधीने, पण उपाधी मिथ्या आहे. आणि मिथ्या उपाधीचा बाद केला, तिच्याविषयी उपाधीविषयी मिथ्यात्वाचा निश्चय केला
तर निरुपाधिक चैतन्य मात्र एकच आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीच. तेच दिले आहे. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे. झालं. एका पद्धतीने सिद्ध केलं की आत्मा हा ब्रह्मरूप आहे. आता दुसऱ्या रीतीने सांगतात. किंवा ब्रह्म म्हणजे व्यापक. ब्रह्म शब्दाचा अर्थ केलाय काय? व्यापक. ज्याचा व्यापक म्हणजे काय? ज्याचा देशाने अंत होत नाही तो व्यापक होय. व्यापक आहे. देशाने अंत होत नाही. जसं घट आहे की नाही, घटाला व्यापक नाही म्हणता येत. का बरं? घटाचा देशाने अंत होतो. देशाने अंत होतो म्हणजे काय? समोरच्या जागेत घट आहे पण बाहेर नाही. म्हणजे या देशात आहे, या जागेत आहे, बाहेर नाही. देशाने अंत झाला म्हणून तो व्यापक नाही आहे. कोण? घट. पण व्यवहारात आकाश व्यापक आहे की नाही? का बरं? आकाश हे इथंही आहे, तिथंही आहे, तिथंही आहे, सर्व ठिकाणी आहे. व्यापक आहे की नाही? सर्व ठिकाणी असल्यामुळे म्हणजे देशाने अंत होत नाही म्हणून व्यापक आहे. कोण? आकाश. तसं आत्मा जो आहे त्याचा देखील देशाने अंत होत नाही. म्हणजे अमुक ठिकाणी आत्मा नाही असं नाही, सर्वच ठिकाणी तो आहे. आणि म्हणून आत्मा काय आहे? व्यापक. पंक्ती पहा. किंवा ब्रह्म म्हणजे व्यापक, ज्याचा देशाने अंत होत नाही तो व्यापक आहे. आत्मा जर ब्रह्माहून भिन्न मानला, समजा घडीभर थोड्या वेळासाठी पूर्व पक्षाच्या म्हणण्यानुसार मानलं काय की आत्मा कसा आहे? ब्रह्माहून भिन्न आहे. म्हणजे ब्रह्म स्वरूपात आत्मा नाही असं सिद्ध झालं. अर्थात त्याचा काय होईल मग? देशाने अंत होईल. कोणाचा? आत्म्याचा. आणि ज्याचा देशाने अंत होतो त्याला व्यापक म्हणता येईल का? नाही. मग काय होईल? तो परिच्छिन्न. आणि जी वस्तू परिच्छिन्न असते ती नाशवान असते. मग आत्मा नाशवान ठरेल. ठीक आहे ना? पंक्ती पहा. आत्मा जर ब्रह्माहून भिन्न मानला तर तो देशाने अंतवान म्हणजे मर्यादित होईल, संकोचित होईल, परिच्छिन्न होईल. ज्याचा देशाचे योगाने म्हणजे देशाच्या निमित्ताने अंत अर्थात परिच्छेद, तुकडा पडतो, परिच्छेद होतो, त्या वस्तूचा कालाने अंत म्हणजे परिच्छेद होतो अर्थात नाश होतो. हा नियम आहे. ज्या वस्तूचा देशाने अंत होतो त्या वस्तूचा कालाने देखील अंत होतो. म्हणजे जी वस्तू परिच्छिन्न आहे तिचा कालाने देखील काय होतो? अंत होतोच. कळलं? त्या वस्तूचा कालाने अंत म्हणजे परिच्छेद होतो असा नियम आहे. आणि ज्याचा देश कालाने अंत म्हणजे परिच्छेद होतो त्याला अनित्य म्हणतात. ज्याचा देशाने होतो म्हणजे परिच्छेद होतो, तुकडा पडतो आहे की नाही, अर्थात जी वस्तू परिच्छिन्न आहे त्याला काय म्हणायचं? अनित्य. ज्याचा देश कालाने अंत म्हणजे परिच्छेद होतो त्याला अनित्य म्हणतात. करिता म्हणजे याकरिता आत्मा अनित्य होईल. त्यामुळे आत्मा काय होईल? अनित्य. केव्हा? जर ब्रह्माहून भिन्न आत्मा मानला तर. ब्रह्माहून भिन्न मानणं म्हणजे काय? ब्रह्मस्वरूपात तो नाही म्हणजे एका ठिकाणी आहे तर एका ठिकाणी नाही. बाकी ठिकाणी तुम्ही मानू राहिले, ब्रह्मस्वरूपात मानत नाही आत्म्याला. म्हणजे मग काय होईल? त्याचा देशाने अंत. आणि ज्याचा देशाने अंत होतो त्याचा कालाने अंत होतो. आणि ज्याचा देश कालाने अंत होतो त्याला अनित्य म्हणतात. आत्मा काय होईल? अनित्य ठरेल. म्हणून आत्मा हा ब्रह्माहून भिन्न नाही. कळलं? करिता आत्मा अनित्य होईल म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न नाही. झालं? आत्म्याहून भिन्न ब्रह्म मानले. आता तिकडून सांगितलं ब्रह्माहून भिन्न आत्मा नाही, तसंच इकडून बोलायचं आता आत्म्याहून भिन्न ब्रह्म नाही. ब्रह्माहून भिन्न आत्मा नाही आणि आत्म्याहून भिन्न ब्रह्म नाही. बघा, आत्म्याहून भिन्न ब्रह्म मानले तर ते ब्रह्म अनात्मा होईल. ध्यान द्या. कारण काय? आत्म्याहून भिन्न जी वस्तू असते तिला काय म्हणतात? अनात्मा. आत्म्याहून भिन्न जसा घट आहे म्हणून घट अनात्मा आहे. आणि जो अनात्मा असतो तो जड असतो, घट जड आहे. आणि जो जड असतो तो नाशवान असतो, घट नाशवान आहे. बरोबर? तसं आत्म्याहून भिन्न मानलं तुम्ही कुणाला? ब्रह्माला, तर ब्रह्मही काय ठरेल? अनात्मा आहे की नाही? आणि अनात्मा जर ब्रह्म ठरलं तर ते अनित्य ठरेल, नाशवान ठरेल. आणि हे उचित नाही आहे, श्रुतीला विरोधी. पंक्ती पहा. आत्म्याहून भिन्न ब्रह्म मानले तर ते ब्रह्म अनात्मा होईल. जसे घटाधिक जे अनात्मा, आत्म्याहून भिन्न घटाधिक जे अनात्म पदार्थ आहेत तेव्हा लागलं एवढं अनात्मा आहे घटाधिक, त्याचा नाशही होतो. तेव्हा आत्म्याहून भिन्न ब्रह्म म्हटल्याने, पंक्ती पहा, तेव्हा आत्म्याहून भिन्न ब्रह्म म्हटल्याने
तो जड मानावे लागेल असं आहे की नाही. पण तसं नाही, तोच्या ऐवजी पाहिजे तर ते, आणि जड मानावा नाही, मानावे लागेल. पंक्ती पहा पुन्हा. तेव्हा आत्म्याहून भिन्न ब्रह्म म्हटल्याने ते म्हणजे कोण? ब्रह्म. जड मानावे लागेल म्हणजे कारण का? आत्म्याहून भिन्न असतो तो अनात्मा, जो अनात्मा असतो तो जड मानावे लागेल. पण हे म्हणणे श्रुती विरुद्ध आहे की नाही? असं मानणं म्हणजे काय? श्रुतीला विरोध येणं आहे. म्हणून आत्म्याहून भिन्न ब्रह्म नाही, आत्म्याहून भिन्न ब्रह्म नाही आणि ब्रह्माहून भिन्न आत्मा नाही. अर्थात ब्रह्म आणि आत्मा दोन्ही एकच आहे. म्हणून आत्म्याहून भिन्न ब्रह्म नाही, तेव्हा ब्रह्मरूप आत्मा आहे. एकंदरीत काय ठरलं? आत्मा कसा आहे? ब्रह्मस्वरूप आहे. झाला अर्थ? हा. आता पुढचा प्रश्न, स्वयंप्रकाश आत्मा कसा आहे त्याचा विचार आपण घेऊया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.